भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना खिडकीतून कागदपत्र पुरवण्यात आली। दुपारी 3 नंतर सुद्धा ही कागदपत्र पुरवण्यात आली। ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी भाजपवर आरोप केला। भाजपचं हे कृत्य बेकायदेशीर आहे। निवडणूक अधिकारी देखील भाजपच्याच बाजूने आहे, ॲडव्होकेट असीम सरोदेंनी आरोप केला। तर निवडणूक निर्णय अधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्तांना कायदेशीर नोटीस पाठवली असल्याची माहिती ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी दिलेली आहे। 3:18 जर काही कागदपत्र दिले असतील तर कागदपत्र तशा पद्धतीने आतमधल्या उमेदवाराला देणं हाच मुळात चुकीचा प्रकार आहे, बेकायदेशीर प्रकार आहे। त्याच्यामध्ये कोणते कागदपत्र होते, एबी फॉर्म होते का, हा मुद्दाच नाही आहे। 3 वाजतानंतर कोणत्याही प्रकारचे बाहेरचे कागदपत्र जर देण्यात आले असतील तर चेतन नरोटे यांच्यातर्फे आम्ही आज कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे। अंजली मरोड ज्या चीफ इलेक्शन ऑफिसर आहेत, नंबर 4 सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशन, सोलापूर म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे आयुक्त आणि राज्य निवडणूक आयोग यांना सुद्धा नोटीस पाठवण्यात आलेले आहे। राजेश क्षीरसागर हे रामभाऊ चव्हाणांच्या पत्रावर शहर प्रमुख झाले। ठाकरेंच्या शिवसेनेचे रविकिरण इंगवले यांनी क्षीरसागर यांच्यावर टीका केली। क्षीरसागरांनी त्यांच्या कुटुंबातील गुन्हेगार व्यक्तीला उमेदवारी का दिली? ठाकरेंच्या शिवसेनेच्या रविकिरण इंगवले यांनी क्षीरसागर यांना आता थेट सवाल उपस्थित केला आहे। ज्या रामभाऊ दादांच्या दारामध्ये राजेश क्षीरसागर मला शहर प्रमुख करा म्हणून विनंती करायला जायची, 12 आणि 24 तास राजेश क्षीरसागर हे रामभाऊ दादांच्या घरात जाऊन त्यांच्या पायाजवळ बसलेले असायचे की मला काय वाटेल ते करा पण शहर प्रमुख करा। रामभाऊ दादांच्या पत्रावर राजेश क्षीरसागर शहर प्रमुख झाले आणि आज रामभाऊ दादा हयात नसताना राजेश क्षीरसागरने त्यांच्याच पक्षातील जिल्हा प्रमुखाच्या मुलाचं तिकीट कापलं। अक्षरशः हा व्यक्ती केसानं गळा कापतोय त्यांनी सिद्ध करून दाखवलं। राज्यात 18 ठिकाणी शिवसेना भाजप युती फिसकटली। युती फिसकटलेल्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढणार मंत्री भरत गोगावले यांनी माहिती दिली आहे। जवळजवळ 11-12 ठिकाणी महायुती झालेली आहे, 18 ठिकाणी नाही झालेली आहे, परंतु आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढतोय आणि हरकत नाही आहे। काय प्रत्येकाला वाटतं आपल्या कार्यकर्ता अशा वेळेला नाही मोठा करायचा तर मग कधी करायचा? कार्यकर्ते जेव्हा आम्हाला मोठे करत असतात, आम्हाला जेव्हा 4-4, 5-5 वेळेला आमदार खासदार बनवत असतात, मंत्री बनवत असतात, तेव्हा त्यांच्या वेळेला पण थोडं 4 पावलं पाठीपुढे सरकावं आणि म्हणून करता काही ठिकाणी झाले, काही ठिकाणी नाही झाले, परंतु मैत्रीपूर्ण लढतीमध्ये कुठे अडथळा येणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।